अगोदर अर्धी गोष्ट वाचतोय आणि त्यानंतर ती सलग पूर्ण करून दाखवतोय। मेरा नाम बिन्सा है। बिन्साचे मन आज जरा अस्वस्थ आहे। आज तिचा या शाळेतील पहिला दिवस आहे। तिचे पालक अलीकडेच बिहारहून गोव्यात राहायला आले आहेत। बिन्साला त्यांनी गोव्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत दुसरीमध्ये दाखल केले। बिन्साला फक्त हिंदी बोलता येते। मी शाळेत सगळ्यांशी कसं बोलेन आणि त्यांचं बोलणं मला कसं समजेल, बिन्साला प्रश्न पडतो। पहिल्या दिवशी शाळेच्या पटांगणात प्रवेश करताच तिला घाबरल्यासारखं होतं। एक मुलगा तिला बघतो आणि मोठ्यानं ओरडतो, अरे ती बघा, एक नवीन मुलगी शाळेत आली। एकदम काही मुले तिच्या भोवती गोळा होतात। अनेक प्रश्नांनी तिला भंडावून सोडतात। तुझे नाव काय? तू कोठून आलीस? तू कोणत्या वर्गात बसणार आहेस? बिन्सा हळू आवाजात सांगते, मेरा नाम बिन्सा है, मैं बिहार से आई हूं। सगळी मुले ओरडतात, ती हिंदी बोलते, तिला मराठी नाही बोलता येत। तेवढ्यात दररोजच्या प्रमाणे शिक्षक 10:30 वाजता शाळेमध्ये आपल्या गाडीवरती येतात। मैदानावरती पाहतात की एक अनोळखी मुलगी आहे आणि त्या मुलीच्या भोवताली सगळी मुलं शाळेतली पटापटा गोळा झालेली आहेत। काही खोडकर मुलं त्या मुलीला काहीतरी त्रास देत आहेत हे शिक्षकांच्या लक्षात आले। शिक्षकांनी पटकन आपली गाडी झाडाच्या खाली लावली आणि धावत पडत त्या मुलीच्या जवळ गेले आणि त्या मुलीच्या जवळ जाऊन शिक्षकांनी तिला प्रश्न केला, अरे तू कोण? बिन्साला मराठी बोलता येत नव्हतं, परंतु तिला मराठी थोडं समजत होतं। बिन्साने सांगितलं, सर जी मैं बिन्सा हूँ, बिहार से आई हूँ, आपके स्कूल में पढ़ना चाहती हूँ। आणि मग त्या शिक्षकाच्या लक्षात आलं की ही बिहारची मुलगी आहे, हिंदी भाषेमध्ये बोलते, तिला मराठी भाषा येत नाही। त्याचबरोबर शिक्षकांनी सगळ्या मुलांना दाडावून सांगितलं, चला पटापटा वर्गात सगळ्यांनी कचरा गोळा करा, परिपाठाची तयारी करा। आणि बिन्साच्या खांद्यावर त्यांनी हात टाकला, अरे वाह बेटी, तू तो बहुत अच्छी है, चलो मैं तुम्हें मेरे स्कूल में लेके जाता हूँ। बिन्सानी ज्यावेळी असा विश्वास शिक्षकाकडून पाहिला त्यावेळी बिन्साला थोडस आनंद वाटला, परंतु ती आबोल होती। शिक्षकांनी ओळखलं की हिला बोलतं केलं पाहिजे आणि मग शिक्षकांना समजलं की बिन्साला जर आपण बोलायचं असेल तर तिच्या भाषेमध्ये बोललं तर ती आपल्याला प्रतिसाद देऊ शकते। आणि बिन्सा आणि शिक्षक दोघं ऑफिसकडे निघाले। शिक्षकांनी तिच्या खांद्यावर हात टाकून तिला विचारलं, बिन्सा तेरे पापा क्या काम करते हैं? तुम कितने दिन इधर रहने वाले हो? आणि अशा छोट्या छोट्या प्रश्नांमधून शिक्षकांनी बिन्साला बोलतं केलं आणि शिक्षक त्या बिन्साला घेऊन आपल्या परिपाठाच्या तयारीमध्ये गेले। शिक्षकांनी प्रयोग केला की आज आपण परिपाठ हिंदीमधून घेऊया आणि शिक्षकांनी सूचना द्यायला सुरुवात केल्या, चलो सब